नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, मुद्रांक विक्रेता ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टॅम्प वेंडर म्हणतो, हा सरकारी सेवेमध्ये म्हणजे पब्लिक सर्वंट आहे का? आणि तो पब्लिक सर्वंट असेल तर त्याला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 च्या तरतुदी लागू आहे का या संबंधीचा कायदेशीर मुद्दा उपस्थित झाला आणि त्या संबंधी सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही केस गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत काय निर्णय दिला याबाबतचं थोडक्यात विश्लेषण मी आपल्या समोर करणार आहे। तत्पूर्वी आपण माझ्या विधी कक्ष या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करा की जेणेकरून माझे नवीन नवीन कायदेविषयक व्हिडिओ हे आपल्या समोर येतील। कारण माझा मूळ उद्देश हा अवेअरनेस ऑफ लीगल सिस्टीम असा आहे। सुप्रीम कोर्टाने जी केस झालेली आहे अमन भाटिया विरुद्ध स्टेट क्रिमिनल अपील नंबर 1267/25 याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज रूल्ड दॅट स्टॅम्प वेंडर आर द पब्लिक सर्वंट अंडर द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट। जस्टिस पार्टीवाला आणि जस्टिस आर महादेवन यांच्या खंडपीठाने हा 2/5/25 रोजी निकाल दिला। याचे जे ऑथर आहेत ते जस्टिस पार्टीवाला आहे। तर या फॅक्ट्स अशा आहेत की अमन भाटिया याला स्टॅम्प वेंडरचं म्हणजे जो परवाना असतो तो त्याला दिला जातो आणि त्याच्या विरुद्ध एका व्यक्तीने तक्रार अशी दाखल केली की मी त्याच्याकडे 10 रुपयाचा स्टॅम्प विकत घेण्यासाठी गेलो होतो आणि त्यांनी मला त्याचे 12 रुपये सांगितले आणि म्हणून त्याने त्या अँटी करप्शन ऑफिसला लिखित स्वरूपाची तक्रार दाखल केली। त्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर साहजिकच अँटी करप्शनने त्यांच्या प्रोसिजरनुसार त्याची त्या छापा टाकला। छापा टाकल्यानंतर त्या ज्या नोटा आहेत त्या नोटा त्याच्याकडे दिला, त्याला ती केमिकलची पावडर लावली, पंचनामा केला, म्हणजे थोडक्यात त्या संबंधी असणाऱ्या सर्व फॉर्मॅलिटी या पूर्ण केल्यानंतर त्याला अटक केली। अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध चार्जशीट दाखल झालं। चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध केस चालली आणि दिल्लीच्या जे स्पेशल कोर्टचं अँटी करप्शनचं त्यांनी त्याला दोषी ठरवलं आणि त्याला 6 महिने सश्रम कारावास रिगरस इम्प्रिझनमेंट आणि 1000 रुपयाची शिक्षा ठोठावली। त्या शिक्षेविरुद्ध त्याने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं आणि अपील दाखल केल्यानंतर खालच्या दिल्ली हायकोर्टाच्या सिंगल बेंचने त्याची ती शिक्षा ट्रायल कोर्टाची शिक्षा कायम केली आणि साहजिकच त्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं आणि ज्यावेळेस ते अपील अंतिम सुनावणीसाठी गुणवत्तेवर जेव्हा आलं सर्वोच्च न्यायालयाकडे, तेव्हा सर्वोच्च न्यायालयापुढे महत्त्वाचा जो इश्यू आहे की हा जो मुद्रांक विक्रेता आहे याला पब्लिक सर्वंट म्हणता येईल का? आणि पब्लिक सर्वंट म्हणता आलं तर त्या प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये बसतो का? तर त्यांनी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टची म्हणजे त्यांनी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988चा जो सेक्शन 2C रोमन आय असं म्हटले आहे की पब्लिक सर्वंट मीन्स हू एनी पर्सन इन द सर्व्हिस ऑर पे ऑफ द गव्हर्नमेंट ऑर रेम्युनरेटेड बाय द गव्हर्नमेंट बाय फीज ऑर कमिशन फॉर द परफॉर्मर्स ऑफ एनी पब्लिक ड्युटी। त्याने असं म्हटले की सेलिंग द स्टॅम्प म्हणजे स्टॅम्प विकणं ही काय झाली? ही झाली पब्लिक ड्युटी झाली आणि रिसिव्हिंग रेम्युनरेशन त्याबद्दलचं गव्हर्नमेंटकडनं हे मिळणं त्याला त्यांनी कमिशन म्हटलेलं आहे किंवा डिस्काउंट म्हटलेलं आहे। मग या संज्ञेत तो बसतो का? त्याने सांगितलं या डेफिनेशनमध्ये तो बसतो। मग त्यांनी काय केलं? सर्वोच्च न्यायालयापुढे जेव्हा हा प्रश्न आला की स्टॅम्प वेंडरला पब्लिक सर्वंट म्हणजे याच्यात प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या तरतुदी लागू आहेत का? तर त्यांनी म्हटलं इन व्ह्यू ऑफ द डेफिनेशन सेक्शन 2C1 याप्रमाणे तो त्या डेफिनेशनमध्ये बसतो। थोडक्यात सर्वोच्च न्यायालय काय म्हटले की हा जो भ्रष्टाचार जो प्रचंड प्रमाणामध्ये जो उद्भवलेला आहे दिवसेंदिवस
तो कमी कसा करता येईल आणि त्यांनी इंटरप्रिटेशन जे व्याख्येचं आहे अत्यंत तंतोतंत केलं. ते सांगितलं आणि त्यांनी ट्रायल कोर्टाने आणि हायकोर्टाने जे मत व्यक्त केलं की स्टॅम्प वेंडर हा पब्लिक सर्वंट आहे आणि त्याला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या तरतुदी लागू आहे. हे करत असताना मात्र त्यांनी त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली आणि त्याच्यासमोर सुप्रीम कोर्टाने 2 इश्यू काढले. एक, वेदर ए लायसन्स स्टॅम्प वेंडर क्वालिफाईज ॲज ए पब्लिक सर्वंट अंडर सेक्शन 2(1)(a) ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट. त्याचं उत्तर आलं येस. दुसरा त्यांनी इश्यू काढला, वेदर द कन्व्हिक्शन ऑफ द ॲपिलंट बेस्ड ऑन इव्हिडेन्शियल रेकॉर्ड. म्हणजे त्याची जी कन्व्हिक्शन जी त्यांनी ट्रायल कोर्टाने दिली आणि जी हायकोर्टाने ती कायम केली, त्याच्यामध्ये आलेला जो पुरावा आहे तो पुरावा ॲपिलंटला दोषी ठरवण्यासाठी पुरेसा आहे का, त्याचं सांगितलं सर्वोच्च न्यायालय नाही. त्यांनी सांगितलं की डिमांड आणि ॲक्सेप्टन्स म्हणजे पैसे मागणं, देअर मस्ट बी अ डिमांड, तुमची डिमांड पाहिजे आणि ते पैसे स्वीकारल्याचा पुरावा पाहिजे. आणि बाकीच्या खूप कॉन्ट्रडिक्शन आलेले आहेत. ॲक्च्युली अमाऊंट ती 10 आणि 2 रुपयाची होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलं की आलेला जो पुरावा आहे ॲक्सेप्टन्स आणि डिमांड ही कुठल्याही प्रकारची सिद्ध झालेली नाही, नंबर 1. परंतु या केसच्या निमित्ताने एक समाजाला एक असा संदेश गेलेला आहे की स्टॅम्प वेंडर विकताना ते जे काही गैरप्रकार करतात त्याला या प्रकरणाने आळा बसणार आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असा डिफेन्स घेतला होता की हे आमचा व्यवसाय हा खाजगी आहे आणि ते म्हटले मियर रिकव्हरी ऑफ दी टेंटेड मनी इटसेल्फ इज नॉट सफिशियंट टू एस्टॅब्लिश द गिल्ट ऑफ द ॲक्युज. हे सगळं धरलं. त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही मालक नसतो, कोर्टाने सगळे नाही. या सर्व गोष्टींचा जर सर्वांगीण विचार केला तर आजपर्यंत असा कुठलाही निर्णय आजपर्यंत आलेला नव्हता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आता हा निर्णय देऊन एक स्टॅम्प वेंडरला एक संदेश दिलेला आहे की तुम्ही स्टॅम्प विकताना योग्य त्या प्रोसिजर फॉलो करा. मित्रांनो, तुर्तास इथे संपतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला आपण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.